मी एक भिकारणीसारखी राहत होते आणि फुगे विकून माझा उदरनिर्वाह करत होते. फुगे विकायला जाताना माझी मुलं सुद्धा भीक मागायची कामं करायची. कोणीतरी माझ्या मुलांना म्हणायचे, भीक मागण्यापेक्षा तुम्ही शिक्षण करा. पण माझ्याकडे मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसा नव्हता. माझी मुलं खूप छान दिसायची. मला 2 मुलं होती. एका मोठ्या गाडीतून एक माणूस खाली उतरला आणि मला म्हणाला, ए फुगेवाली, तुझ्या ह्या मुलांना विकतेस का? त्या माणसाने माझ्यासोबत मी कधीच विचार केला नव्हता त्या माणसाने माझ्यासोबत. मी एकदम गरीब मुलगी. माझे आई वडील हे एका गावामध्ये राहत होते. ते खूप गरीब होते. त्यांची थोडीशी शेती होती. ते रात्रंदिवस करून कामधंदा करत होते. माझ्या वडिलांची मी एकुलती एकच. त्याच्यामुळे मी माझ्या आईवडिलांची खूपच लाडकी होते. माझे वडील माझे शिक्षण करण्यासाठी खूपच मेहनत करत होते. मला जीव लावणारा माझे आईवडील हे दोघे मला त्यांच्या नजरेआड सुद्धा होऊ देत नव्हते. माझ्या आईवडिलांवरती खूपच जीव होता. या जगामध्ये माझे आईवडील आणि माझ्या आईवडिलांना मी सोडून कोणीच नव्हतं. माझं शिक्षण आता सुरू झालं होतं. माझे आईवडील हे दिवस रात्र करून माझ्या शिक्षणासाठी पै आता जमा करत होते. मीही शिक्षणामध्ये खूप हुशार होते. माझे कौतुक माझे सर टीचर सगळे काही करायचे. माझ्या आईवडिलांना माझा खूप अभिमान असायचा, कारण मी शाळेमध्ये पहिला नंबर कधीच सोडला नव्हता. सगळी शाळा माझं कौतुक करायची आणि माझ्या आईवडिलांना खूपच मन त्यांचं शांत व्हायचं. माझ्या आईवडिलांचं एकच स्वप्न होतं की आमच्या मुलीने खूप मोठं व्हावं आणि काहीतरी बनावं. याच्या व्यतिरिक्त माझ्या गरीब आईवडिलांची सुद्धा दुसरी अपेक्षा काहीच नव्हती. आता माझं शिक्षण पूर्ण झालं होतं. मी आता पुढचं शिक्षण घेणार होती, पण मला खूपच चांगलं स्थळ सांगून आलं होतं. माझ्या आईवडिलांनी मागचा पुढचा अजिबात विचार केला नाही आणि माझं लग्न लावून दिलं. माझ्या वडिलांनी कोणतीच विचारपूस केली नव्हती. मुलगा कसा आहे, काय करतोय, श्रीमंत घराणं आला आहे आणि त्यांनी लगेचच माझं लग्न लावून दिलं. पण त्यांना मुलाचा काहीच कामाची करण्याची सुद्धा इच्छा नव्हती. पण आता वडिलांनी आपलं लग्न ठरवलं होतं आणि मी वडिलांच्या आज्ञेच्या बाहेर अजिबात नव्हती. आता मला कसेही करून हे लग्न करायचेच होते. पण माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी ही खूप होती. माझा नवरा खूप श्रीमंत घराण्यातला एक वारसदार होता. त्याला काम करण्याची कोणतीच गरज नव्हती. पण मी त्याची बायको होते. मला त्याचं कष्टाचंच खायला आवडलं असतं. अजूनही माझ्या नवऱ्याला सगळे नातेवाईक सुद्धा बोलून दाखवत होते, तो नुसता त्याच्या बापजात्याच्या प्रॉपर्टीवरती जगतो. हे ऐकलं ना मला अजिबात आवडत नव्हतं. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये खूपच आता कलह भांडण होत होतं. तो तिकडनं कामाला जायला लागला होता. माझ्या नवऱ्याला आता कामाची गोडी लागली होती. तेव्हा एक दिवस सुद्धा आता तो सुट्टी घेत नव्हता. रोज त्याच्या कंपनीमध्ये कामाला जात होता, कारण तो मोठ्या कंपनीचा मालक होता. त्याच्या हाताखाली त्याच्या मामाचा मुलगा सुद्धा होता. त्याचा मामाचा मुलगा आणि माझा नवरा हे दोघे ती कंपनी बघू लागले होते. कंपनीला खूप मोठा प्रॉफिट होऊ लागला होता. आता माझ्या नवऱ्याचे लक्षसुद्धा कंपनीमध्ये खूपच लागलं होतं, कारण त्याला त्याच्या मामाने कधीच कंपनीमध्ये उभंच केलं नव्हतं. म्हणूनच मी आल्यानंतर कसं तरी मी माझ्या नवऱ्याला आता कामाला पाठवू लागले होते. माझ्या नवऱ्याला कंपनीतही खूप चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट यायला लागले होते. त्याच्यामुळे त्यांचं मन आता एवढं रमलं होतं की तो एके दिवशी सुद्धा सुट्टी घेत नव्हता. पण मामाला आणि त्याच्या मुलाला त्याच्यामधून काहीच खायला भेटत नव्हतं. आता माझ्या नवऱ्याला काही करून त्यांना पुन्हा घरी बसवायचं होतं. माझा नवरा काही ऐकायला तयारच नव्हता. आता त्यांचं हे हळूहळू लक्षात यायला लागलं होतं. मी जर कंपनीमध्ये गेलो होतो चांगल्या प्रकारचा प्रॉफिटसुद्धा होतो आणि मामा आणि त्याचा मुलगा मला यायचंच काहीच सांगत नव्हतं. याच्यातलं कोणत्या प्रोजेक्ट कितीपर्यंत गेले आहेत हे सुद्धा मला काहीच कळत नव्हतं. आता माझ्या नवऱ्याची चांगली डोळे उघडणी झाली होती. माझा नवरा एका कंपनीच्या आता 2 कंपनी करणार होता. कोणीच आता माझ्या नवऱ्याला बापजात्याच्या जीवावरती खातो असं बोलणार नव्हतं. पण त्याच्या मामाच्या मुलाला आणि मामाला हे अजिबात सहन होत नव्हतं. माझ्या नवऱ्याचं नाव रोहन रोज कंपनी खोलायला सुद्धा हजर असायचा. जे कामवाले वर्कर्स कंपनीच्या बाहेरच असायचे तेव्हाच माझा नवरा सुद्धा त्यांच्याबरोबर कंपनीमध्ये जात असायचा. माझ्या नवऱ्याची आता सगळे वर्कर सुद्धा इज्जत करत होते.
तो त्यांच्या जीवाला जीवसुद्धा जाणत होता. गरीब आहे त्यांना मदतसुद्धा करत होता. त्यांना काही अडचणी असेल तर त्यांना पैसेसुद्धा देत होता. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. एकदा आमच्या वर्गाच्या मुलीचे लग्न होते. माझ्या नवऱ्याने त्याला पूर्ण लग्नाचा खर्च दिला. तो वर्गच खूप म्हातारा आणि खूप प्रामाणिक होता. त्याचं वयसुद्धा झालं होतं. त्याला आता कामसुद्धा होणे शक्य नव्हतं. त्याची सगळी घराची जबाबदारीसुद्धा माझ्या मिस्टरांनी घेतली होती. दोन हा सगळ्यात हुशार आणि टॅलेंटेड मुलगा. व त्याच्या मामाला तो कंपनीत येणे हे काही सहनच होत नव्हतं. तो नेहमीच म्हणत असायचा, रोहन, आजकाल काय लग्न झाल्यापासून तू बदललेला आहे. लग्नाचा खूपच त्रास झालेला वाटतोय तुझ्या मनावरती, की बायकोला कंटाळा आला आहेस तुला, म्हणून कंपनीमध्ये रोज रोज येतोस. जरा मजा कर, फिरायला जात जा कुठेतरी. तेव्हा रोहन म्हणाला, फिरणं काय हमेशाचंच आहे, पण कंपनीचं मध्ये काम जे आहे ते करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मामाला आणि त्याच्या मुलाला त्याचा खूप राग आला. पण काय, रोहन दुसरी कंपनी तयार करणार होता. सगळी काही डील्स पूर्ण झाली होती. जेवढे पैसे त्यांनी कमवले होते तेवढे पैसे, शेअर्स, सगळं काही दुसऱ्या कंपनीमध्ये लावायचा विचार केला होता. आता जोरदारपणे दुसऱ्या कंपनीची सुद्धा उभारणी केली होती. हातामध्ये 1 रुपयासुद्धा शिल्लक ठेवला नव्हता. सगळा काही पैसा कंपनीमध्ये लावला होता. असं वाटत होतं 1-1.5 वर्षामध्ये माझा नवरा पुन्हा रुलावरती येऊन जाईल. पण नशिबामध्ये वेगळंच लिहिलं होतं. अचानकमध्ये कंपनी 2ही महिन्यात झाली होती. कामगारही वेळेवरती हजर झाले होते. बऱ्यापैकी पगारसुद्धा झाले होते. आणि अचानकमध्ये एक व्हायरस आमच्या भारतामध्ये आला. तेव्हा पूर्ण कंपनीच आणि माणसंसुद्धा कायापालट होऊन गेली. दुसऱ्या कंपन्यांकडून मोठे मोठे डील्स केले होत्या, त्या डील्ससुद्धा रद्द झाल्या. कामगार हे पळून जाऊ लागले. कोणी पायी चालू लागले होते, कोणी रस्त्यावरती हातगाडीने जात होते, तर कोणी सायकलवरती जीव घेऊन इकडे तिकडे पळू लागले होते. असं वाटत होतं भारतामध्ये कोणीच आहे की नाही. कोणाच्या तोंडाला मास्क, कोणाच्या हाताला हात सुद्धा आपण मिळू शकत नव्हतो. पण आता भाजी घ्यायला सुद्धा भीती वाटत होती. कोणाचा व्हायरस जर मला लागला तर मी जगते की नाही. कंपनीतले लोक सगळे काही सोडून निघून गेले. आता कंपनी कशी चालणार. दोन्ही कंपन्यांना पूर्ण टाळा लॉक लागला होता. एकही कामगार कंपनीमध्ये यायला तयार नव्हता. सगळ्या काही डील्स बंद झाल्या होत्या. कर्जाचा डोंगर डोक्यावरती उभा होता. पण आता खचून जायचं नाही, काहीतरी करायचं. माझा नवरा आधीच काहीतरी धडपड करून उभा राहत होता. पण अचानकमध्ये आमची कंपनीला आग लागली. ती आग कशी लागली हेच अजून काही लक्षात आलं नाही. त्याच्यामुळे माझी होती नव्हती तेवढी संपत्ती जळून गेली. त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा सुद्धा मृत्यू झाला. आता माझ्या नवऱ्याच्या मामाचा आणि त्याच्या मुलाचा रस्ता पूर्ण मोकळा झाला होता. तेही त्यांच्या घरामध्ये मनसोक्त राहत होते. पण त्यांनी जेवढा पैसा हडप केला होता त्याच्यावरती त्यांचं सगळं काही घर मस्त चाललं होतं. माझं आणि माझ्या मुलांचे इकडे हाल चालू होते. ती आम्हाला खायला सुद्धा भेटत नव्हतं. आता मी पैसा आणणार तरी कुठून, आणायचा तरी कुठून. माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. मी त्या मृत्यूला पाठी टाकून मुलांना जगवायचं कसं या विचारामध्ये होती. लोकांचे धुणं भांडे करायला सुद्धा आता जायला मार्ग नव्हता. कारण कोणीच कोणाच्या घरामध्ये येऊ सुद्धा देत नव्हतं. रस्त्यावरती सुद्धा कोणाला उभे राहू देत नव्हते, दिलं जात नव्हतं. मी आता कसं माझ्या मुलांना आणि माझं पोट भरायचं, मला आता याची खंत लागली होती. रस्त्यावरती जे लोक भीक आणून द्यायची त्याच्यावरती जास्त आमचं पोट भरत होतं. मी एका रस्त्याच्या कडेला जागा पाहून तिथे राहत होती. कारण घर, गाडी, पैसा सगळं काही माझ्या नवऱ्याने कंपनीमध्ये लावलं होतं. त्या कंपन्या आता पूर्ण टाळा लागला होता. माझ्याकडे 1 रुपयासुद्धा राहिला नव्हता. नवऱ्याने भराभर कर्ज काढून ठेवलं होतं. ते सुद्धा आता मी कसं फेडू याचा मला आता विचार येत होता. मुलांना कसं जगवायचं होतं ते सुद्धा आता मला विचार आला. लोक अन्नदान करत होते, त्याच्यामधून मी आणि माझ्या मुलांचं पोट भरण्याचं काम करत होते. रस्त्यावरून फूड पॅकेजिंग वाटत होते.
तेच मी घरी घेऊन येत होते. दोघे तिघे आम्ही खात होतो. त्याच्यामध्ये आमची भागवाभागव चालू होती. 2-2, 3-3 दिवस फूड पॅकेजिंगचे डबे मी घेऊन आले. 2 दिवस आम्ही खात होतो. कसं तरी आमचा उदरनिर्वाह चालत होता. हळूहळू कायापालट होऊ लागली होती. थोडे थोडे मार्केट उघडे झाले होते. थोडी थोडी माणसं बाहेर येऊ लागली होती. मी कोणत्याच प्रकारची लाज धरली नाही. आता मी माझ्या मुलांना घेऊन फुगे विकण्याचं काम सुरू केलं होतं. फुगे विकताना मला कोणत्याच प्रकारची लाज वाटली नाही, कारण मला कोणतंच काम येत नव्हतं. मी लाडाची आणि एकुलती एक. सगळ्यांचीच वेळ येते. वेळ येते त्यावेळेला आपल्याला काही ना काही काम करायलाच लागते. मी आता काम करायला लागली होती. मला दिवसाचे 100-200 रुपये भेटत होते. त्याच्यामध्येच मी माझ्या मुलांना भरपूर खाऊ घालत होते. पण मी त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही. काही तर लोक म्हणायचे, एवढ्या व्हायरसमध्ये एवढी सुंदर मुलांना तुम्ही बाहेर का काढतात? कारण आमच्या दोघा तिघांचं भीक मागूनच आमचे 200-300 रुपये भेटत होते. त्याच्यातच आमचा उदरनिर्वाह होत होता. पण आमच्या पैशावरती जगणारे मामा आणि त्याचा मुलगा मस्त आरामात राहत होता. त्यांना माझ्या मुलाची आणि माझी थोडीशी सुद्धा दया आली नाही आणि त्यांनी थोडीसुद्धा मला मदत केली नाही. त्या आरामात त्यांचा लॉकडाऊन निघून गेला. पण माझं आणि माझ्या मुलांचं रस्त्यावरती भीक मागण्याची वेळ आली होती. मी गावाला सुद्धा जाऊ शकत नव्हते, कारण गावाला जाण्याच्या सगळ्या गाड्यासुद्धा आता बंद केल्या होत्या. तिकिटाला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. मी माझ्या आईवडिलांकडे सुद्धा जाऊ शकत नव्हते. माझ्यावरती डोंगर कोसळला होता. एका बाजूला माझा नवरा वारला आणि दुसऱ्या बाजूला मुलांना कसं जगवायचं याचा विचार मनामध्ये. कोणतं दुःख उराशी बाळगू हेच मला काही समजत नव्हतं. माझ्या नवऱ्याला एका काळ्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये बांधून तसंच अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये नेलं. मला त्याचं तोंडसुद्धा दिसलं नाही. मला त्याची खंत अजूनही वाटत आहे. माझा नवरा एकदा तरी मला भेटला पाहिजे. माझा नवरा एकदा तरी माझ्याशी बोलला पाहिजे. मला माझी एक मुलगी 6 वर्षाची आणि दुसरी मुलगी 2 वर्षाची असे माझे मुलांचे वय. माझा नवरा खूप सुंदर होता. त्याच्यासारखा देव माणूस आता दुसरा कोणीही नव्हता. पण देवाला चांगले माणसं आवडतात आणि तो माझ्या नवऱ्याला लवकरच घेऊन गेला. माझ्या मुलांचा सांभाळ आता मी कशी करणार हेच मला काहीच माहिती नाही. आता बऱ्यापैकी रस्त्यावरती कामाला लोक येऊ लागली होती. मी त्याचाच फायदा घेतला होता आणि मी फुगे विकत होती. जे भेटेल ते काम करत होती. तोंडाला मास्क लावण्याचे मास्कसुद्धा त्याच्याबरोबर विकत होते. सगळ्यात जास्त विक्री तोंडाला लावण्याच्या मास्कचीच होत होती. मला त्याचाच फायदा होऊ लागला होता. मी माझ्या जीवाला अजिबात घाबरत नव्हते. मला फक्त माझ्या मुलांना वाचवायचं होतं आणि ती मी चांगलीच करत होते. कंपनी आता मी उघडेल, कारण आता लॉकडाऊन संपला आहे. आता सगळे लोक देशातले परदेशातले येऊ लागले होते. पळून गेलेले लोक पुन्हा आता महाराष्ट्रात आले आणि आता पुन्हा मी कंपनी जोमाने उभी करणार. माझा नवरा तर पुन्हा येऊ शकणार नाही, पण मी त्याच्या मामाला आणि त्याच्या मुलाला कंपनीतसुद्धा उभं करणार नाही. हेच मी माझ्या मनामध्ये विचार करून ठेवला होता. आता माझा नवरा वारल्यामुळे त्याच्या नावाचे जे शेअर्स होते, ज्या पॉलिशा होत्या, त्याचे पैसे मला भेटले आणि त्याच्यानंतरून मी कंपनी पुन्हा स्टार्टअप सुरू केली. छोट्या मोठ्या व्यवसायाने सुरुवात केली. तोच व्यवसाय आता मी पुन्हा घेऊन शिखरावरती ठेवणार आहे. फुगे विकताना माझ्या मामाचा मुलगा मोठ्या गाडीतून आला आणि माझ्या मुलांना म्हणत होता, ए फुगेवाली, तुझ्या मुलांना विकते का? तेव्हा माझ्या हृदयाचा ठोका चुकून गेला. मूर्ख माणसाला काही कळतच नाही का? मुलांसाठी विविध मार्गाने मी भीक मागत होते आणि तोच माझ्या मुलांना विकत घ्यायला निघतो. त्याला कशी लाज वाटली नाही तेच मला कळालं नाही. आमच्याच जीवावरती खाऊन माझ्याच मुलांना विकत घ्यायला निघाला आहे. आतापर्यंत जे काही आहे ते आमच्याचमुळं आहे, त्याचीसुद्धा त्याला जाणीव नाही. असा आमच्या मामाचा मुलगा आणि मामा कधीही आपल्या जवळच्या नातेवाईकांवरती कधीच विश्वास ठेवू नये. काही नातेवाईक खूप चांगले असतात, पण त्याच्यातले काही नातेवाईक त्यांना आपलं कधीच चांगलं झालेलं आवडत नाही. त्यांचा हमेशा जीव जळत असतो. त्याच्यामुळे तुम्ही बाहेरच्यांबरोबर संपर्क करून सगळ्या काही गोष्टी शेअर करू शकतात, पण आपल्या घरच्यांशी थोडंसुद्धा आपण कोणतीही गोष्ट शेअर करू शकत नाही.
त्यांना आपलं भलं झालेलं कधीच आवडत नाही. आपलं जर वाईट झालं तर ते आनंदाने आणि सुखाने बघत राहतात, पण आपली गोष्ट कधी त्यांना आवडत नाही. हे लक्षात ठेवा. बाहेरचे असो किंवा घरातले असो, आपलं काम आपण स्वतःच करावं. कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये. माझ्या नवऱ्याने जी चुकी केली, त्यांना सगळं काही कंपन्यांचे अधिकार दिले. 2 ते 3 वर्ष त्यांनी सगळं काही कंपनीवरती राज्य केलं आणि सगळा काही पैसा त्यांनी हडप केला आणि माझ्याच मुलांना ते विकत घ्यायला निघाले. आणि तो वारल्यानंतरसुद्धा माझ्या मुलांची असे हाल झाल्यानंतरसुद्धा त्याने कोणतीही दया दाखवली नाही. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, तुम्ही कोणावरती किती भरोसा ठेवत आहात आणि तो तुमच्यावरती किती भरोसा ठेवतो हेच महत्त्वाचं आहे. तुम्हाला वेळेला जे मदत करतील, धावून येतील, तर तुम्हाला सुद्धा त्याच्या वेळेला सुद्धा धावून जावं लागेल. हेच लक्षात ठेवा. एकमेकाला मदत करा आणि एकमेकाला कधी दूरही करू नका आणि परकही मानू नका. एकमेकांची मदत केल्यानेच मोठं होऊ शकतो, पण कोणाचं चांगलं झाल्यानंतर तिथे मन दुखवून घेऊ नका. माझी एकच सांगण्याची इच्छा आहे. आणि तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.